नमस्कार, मी अधीश. फूड कुटुंबाच्या पहिल्या फूड दौऱ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आलोय अशा एका शहरामध्ये ज्या शहराने लिटरली मला घडवलं. एक फायनान्सचा जॉब करणारा मुलगा जेव्हा रेडिओ जॉकी होतो, सगळं शहर त्याचा आवाज ऐकतं, त्याला दाद देतं, ती म्हणजे तुमची माझी आपल्या सगळ्यांची लाडकी नगरी नाशिक. आता नाशिक म्हणलं की तुम्हाला सगळ्यांना वाटतं की बाबा नाशिक म्हणजे मिसळ. अहो, पण नाशिकमध्ये खाण्यासाठी मिसळीच्या पलीकडे खूप असे आयटम आहेत की जे तुम्ही कधीच बघितले नसतील, टेस्ट केले नसतील. आणि आज हे सगळे फूड आयटम दाखवण्यासाठी, आपल्यासोबत खाण्यासाठी माझी अतिशय जवळची मैत्रीण, नाशिकची वन अँड ओनली नुपूर सावजी आपल्या इथे आलेली आहे. वेलकम टू फूड कुटुंब. आणि मी आता सगळ्यांना तेच सांगत होतो की आपल्या इथे नाशिक म्हणलं की एक जे समज वाटतं ना लोकांना की बाबा नाशिकमध्ये काय फक्त मिसळ, त्याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत. पण त्याआधी नुपूरची ओळख तुम्हाला करून देतो. नाशिककरांना नुपूरची ओळख करून द्यायची गरज नाही. नाशिकच्या कला क्षेत्रातलं असं एक नाव, इन्फ्लुएन्सिंग म्हणू नका, राजकीय क्षेत्र म्हणू नका, योगा म्हणू नका, संस्कृत म्हणू नका, नेल आर्टिस्ट म्हणू नका. तुम्ही फक्त नाव घ्या, म्हणजे तसंवालं नाव नाही. तुम्ही फक्त कलेचं नाव घ्या. नुपूर ते सगळं, आणि सध्या ती गाणं पण परत शिकायला लागलेली आहे. सो सगळं येतं नुपूरला. सो अशी नुपूर आज आपली पाहुणी आहे आणि माझी खूप जवळची मैत्रीण आहे. सो नुपूर, आज आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला तू मिसळीच्या पलीकडे काय काय दाखवणार? नाही, तू माझी इंट्रोडक्शन करून दिलीस, पण त्यात एक गोष्ट राहिली, ते म्हणजे खवई आहे. हा, अर्थात म्हणजे मी आणि नुपूरनी आणि नुपूरची बहीण पूर्वा, आम्ही तिघांनी, म्हणजे मी नाशिकमध्ये जेव्हा 7 वर्ष होतो तेव्हा आम्ही इतके फूड आयटम एक्सप्लोअर केलेले आहेत. रादर कालच तिची बहीण मला म्हणत पण होती की यार अधीश, काही फूड आयटम असे आहेत की जे मी आल्यानंतरच आम्ही जातच नाही. जेव्हा अधीश येतो तेव्हाच आम्ही फक्त जातो आणि ते खातो. सो आज आपण काय काय बघणार? आज आपण मिसळ तर ऑफकोर्स बघणारच, एक ऑथेंटिक नाशिकची जुनी मिसळ. ओके. त्यानंतर आपण कढी भेळ, साबुदाण्याचा एक प्रकार, आणि मेन म्हणजे नाशिकची बुधा हलवाई तर सगळ्यांना माहितीच आहे. सो आपण जलेबी फाफडा पण बघणार आहोत. सो जलेबी फाफड्यापासून ते अगदी साबुदाण्याचा हा जो गूढ प्रकार जे नुपूर सांगते आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आय एम शुअर तुम्हाला 100% इंटरेस्ट आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जसं सगळ्यांनाच माहिती आहे, नाशिक म्हणजे मिसळ. त्यामुळे आता आपण पहिल्या स्पॉटवर आलेलो आहे मिसळच्या, ते म्हणजे ओम टी हाऊस. 1952 पासून हे आपल्या सेवेसाठी हजर आहेत आणि चव अगदी तशीच्या तशीच आहे. ही आहे नाशिकची ऑथेंटिक मिसळ, जिथे मिसळ म्हणजे मटकी, रस्सा, पापड, पाव, दही आणि कांदा असं सगळं दिलं जातं. जशी ही मिसळ ऑथेंटिक आहे ना, तसं आपण येताना, म्हणजे मी नाशिकला येताना अजून एका ठिकाणची मिसळ टेस्ट केली आहे आणि त्याला सुद्धा खूप कमाल रेटिंग दिलं. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर इथे त्याची लिंक देतो, नक्की ती पण चेकआउट करा. सर चला त्याची टेस्ट घेऊया. सो ही तर्री, आणि आता मी याच्यावरती ओततोय. नाशिकच्या मिसळीची एक खासियत आहे म्हणजे याच्यामध्ये फरसाण नसतं, शेव असते. बरोबर आहे ना? शेव असते. करेक्ट. मी पहिल्यांदा माझ्या कॉलेजमध्ये असताना इथे आले होते. मला तेव्हा उमटी नव्हतं माहिती, कारण मी गावात वाढलेली नाहीये. त्यामुळे इथल्या बऱ्याच गोष्टी मला कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असताना नंतर कळले. आणि मला ना उमटी मला कळत का असं काय नाव ठेवलेलं आहे. आणि इतक्या आल्यावर मला कळलं होतं ओम टी इज द नेम. छान झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर आता आपला दुसरा स्टॉप आहे, ते म्हणजे नाशिकची ओळख असलेलं बुधा हलवाईचं हे दुकान. 1956 पासून नाशिककरांना गरमागरम जिलेब्या बुधा हलवाईची लोक देत आहेत. ॲट द सेम टाइम इथं सणासुदीला जी बटाट्याची जिलेबी मिळते ती पण फार कमाल असते. सो तर तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये अजूनही बुधा हलवाई ॲड केलं नसेल तर तो लगेच करा.
हा जो क्रंच आहे ना, आणि बघा अति गोड नाही. संयमित गोड. ऍक्च्युली आमचा प्लॅन होता की इथे पापडा आणि ढोकळा पण खायचा, पण आमचं ऑलरेडी मिसळनी पोट इतकं जाम झालंय की आम्ही म्हटलं की फक्त स्वीट डिशेस खाऊयात, कारण याच्या पुढे अजून बरेच आयटम आपल्याला खायचे आहेत. पण जर तुम्ही बुधाला आलात तर त्यांचा फाफडा आणि ढोकळा तो पण नक्की ट्राय करा. आणि आलूची जिलबी तो त्यांचा फेमस. बटाटा जिलबी त्यांची फेमस आहे, पण ती उपवासाच्या दिवशी आहे. मी बोलले होते ना, साबुदाण्याचा एक आयटम मी तुम्हाला सांगणार आहे. तो हाच साबुदाण्याचा वडा. आणि अधिश त्याची चटणी टेस्ट करते. चटणी विशेष कमाल असते आणि साधारण 1969 पासून, म्हणजे मोर दॅन किती 40-45 वर्ष झालं. 50 वर्ष झाली. 50 वर्ष 60 होतील आता. 60 होतील आता. इतके वर्ष झालं नाशिककरांना ह्या चवीचा हा जो साबुदाणा वडा आहे हा मिळतो आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आपण ना याच्या बाकीच्या ब्रँचेसला पण खाल्लेलं ते पण आहे. खाल्लं. आणि मेन म्हणजे उपवास, लहानपणापासून उपवास ना, त्या दिवशी सायंताराचाच साबुदाणा वडा खायचा आणि म्हणून उपवासाला सुरुवात झाली माझ्या आयुष्यात. तर आणि इथे येऊन खाण्यात जी मजा आहे ना ती वेगळी आहे. खरंय. सो चलो. येई कमाल ना. कमाल. ही जी पहिली वाफ जी येते ना ती मजा आहे. वा. आणि ना मनापासून चटणी सर्व करतात ते बघ ना. वडा असं नाही आहे, इथे बटाट्याची कचोरी पण मिळते, जी पण खाल्ली. खूप अप्रतिम असते. खाल्ली. सो साबुदाणा वडा असेल किंवा बटाटा कचोरी असेल, सायंतारा तुमच्या लिस्टमध्ये नक्की ऍड करून ठेवा. आणि आता नाशिकचं असं एक कॉम्बिनेशन ते जगाच्या भाषेवर तुम्हाला कुठंच मिळणार नाही, कढी आणि भेळ. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मला जेव्हा पहिल्यांदा हा आयटम कळला होता ना, मला असं वाटलं की काय चव लागेल, कसं लागेल. पण जेव्हा मी हे खाऊन बघितलं त्याच्यानंतर तो माझा फॉरेव्हर फेवरेट झालेला आहे. सो थँक्स टू यू नुपूर की हे इतके कमाल ब्रेकफास्ट आयटम तू आज आम्हाला दाखवलेले आहेत. जेव्हा केव्हा तुम्ही नाशिकमध्ये याल तेव्हा या फूड पॉइंट्सला भेट दिल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि हो, व्हिडिओची सिरीज फक्त इथे थांबणार नाही बरं का. आज आम्ही तुम्हाला फक्त ब्रेकफास्टचे आयटम दाखवले. पुढच्या व्हिडिओमध्ये नाशिकमधले लंच आणि डिनरचे असे अनएक्सप्लोर्ड ऑप्शन जे खाऊन तुम्ही वाह क्या बात है असं म्हणाल. आणि त्यासाठीच काय करायचंय, खाण्यावरती प्रेम करायचंय आणि त्यासाठी फूड कुटुंबाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय.